भाजपा शिवसेना रिपाईचा आज जाहीरनामा हा प्रकाशित होणार आहे। जाहीरनाम्यातील इनसाइड स्टोरी आता लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। जाहीरनाम्यामध्ये महिला आणि युवकांसह पायाभूत सुविधा या ठिकाणी देण्यात येत आहेत। लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी 5 लाखांच्या बिनव्याजी कर्जाची तरतूद आहे। युटिलिटी कॉरिडॉरसह मुंबईत सुरू असलेले सिमेंट कॉन्क्रीटचे सर्व रस्ते पूर्ण करण्यावर भर देण्यात आलेला आहे। मुंबईला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी तब्बल 17,000 कोटींचा निधी तसेच पर्यावरण प्राधिकरणाच्या स्थापनेचाही उल्लेख करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय मुंबई महापालिकेची निवडणूक या ठिकाणी ही महत्त्वाची मानली जाते आणि आज वचननामा हा प्रकाशित होणार आहे। भाजप, शिवसेना आणि रिपाईचा हा वचननामा जाहीरनामा अगदी महत्त्वाचा मानला जातोय। निश्चितच नीलम, एकंदरीतच सर्व पक्षांचे जाहीरनामे आलेले असताना भाजप शिवसेना आपला जाहीरनामा कधी प्रसिद्ध करणार याची सर्वांनाच उत्सुकता होते आणि आज अखेर दुपारी 12 वाजता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा सादर केला जाणार आहे। सध्या ज्या प्रकारे लाडक्या बहिणींनी विधानसभेला भरभरून मतदान केलेलं होतं त्याच लाडक्या बहिणींना आता आत्मनिर्भर करण्यासाठी 5 लाखांच्या बिनव्याजी कर्जाची तरतूद असं एक आश्वासन आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं। सातत्याने भाजपाने ठाकरे गटावरती जे आरोप केलेले होते, रस्ता घोटाळा असेल किंवा रस्त्यांचे खड्डे भरण्याचा घोटाळा असेल, त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवरतीही या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला भर दिसून येऊ शकतो। तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुंबईमध्ये वाढलेलं प्रदूषण असेल, मग ते हवा प्रदूषण असेल किंवा जल प्रदूषण असेल, या निमित्ताने सुद्धा एक मोठी घोषणा आहे ती आजच्या या जाहीरनाम्यामध्ये दिसून येईल। जवळपास 17,000 कोटींची तरतूद असेल ती त्यासाठी केली जाऊ शकते आणि विशेष करून भ्रष्टाचारावरतून सातत्याने भाजपने ठाकरेंना घेरलेलं होतं। याच भ्रष्टाचाराच्या विरोधात आता पारदर्शकता आणण्यासाठी AI आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर हा जाहीरनाम्यामध्ये प्रमुख मुद्दा असेल। त्यामुळे नीलम, एकूणच या जाहीरनाम्यामध्ये आणखी काही गोष्टी नवीन होत आहेत का याकडे आपलं लक्ष असेल। जी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।